शिवाजीराजे वैराग्याच्या वेशात मार्ग आक्रमित होते. चांदा, इंदूर या परगण्यातून राजे भागानगर मुलुखात आले. सृष्टीचे बदलणारे परिचित रूप पाहून राजांना हुरूप येत होता. चालण्याच्या कष्टांचा विसर पडला. संध्याकाळ होत आली होती. एक चिमुकले गाव झाडीच्या कुशीत वसले होते. गावावर धूर उठत होता. निराजीपंत म्हणाले, राजे, त्या गावात आश्रय घेऊ. ठीक आहे. चारही बैरागी त्या दिशेने चालू लागले. गावाजवळ येताच गावकरी कुतूहलाने त्या बैराग्यांकडे पाहत होते. निराजी चौकशी करीत होते. गावात धर्मशाळा नव्हती. एका कुळवाड्याने त्यांचे स्वागत केले. घराच्या कट्ट्यावर जागा दिली. हातपाय धुवून राजांनी आपली घोंगडी पसरली. निराजीने आसन घातले. निराजी बसताच बाकीचे सारे बसले. निराजीपंतांना बाकीचे म्हणाले, महाराज, लोक केवढे भाविक आहेत नाही? निराजीपंत म्हणाले, आनंद. दारी आलेल्या अतिथींचे स्वागत हा तर हिंदूंचा आचार. अशी भोळी निरागस माणसं समाजात आहेत म्हणून तर आपल्यासारख्या बैराग्यांचे दिवस जातात. त्या कुळवाड्याची पत्नी बाहेर आली. वाळल्या शेंगा बैराग्यांच्या मध्ये ठेवून साऱ्यांना नमस्कार करून ती आत गेली. कुळवाडी बाहेर आला. शेंगांकडे बोट दाखवीत तो म्हणाला, घ्या महाराज. सर्वांनी विचारले, तुमचं नाव काय? रावजी पाटील म्हणतात मला. तुम्ही पाटील आहात? निराजींनी विचारले. राजू हसला. म्हणाला, महाराज, घराण्याची पाटीलकी होती, मोगलाईत गेली. नाव राहिलं. नाव पाटील, पण पोट भरायची पंचायत. ती पाळी जास्त दिवस राहायची नाही. राजे म्हणाले, आ? निराजी म्हणाले, पाटील, आमचा आनंद भविष्य चांगलं जाणतो. त्याचे बोल खोटे व्हायचे नाही. पाटील उठला. राजांचे पाय धरीत तो म्हणाला, आनंदजी, गरिबाचं कल्याण होईल. तुमच्या तोंडात साखर पडो. रात्री पाटलाच्या पत्नीने साऱ्यांच्या हातावर भाजी भाकर ठेवली. गरम भाजी भाकर पाहून राजे म्हणाले, आई, तुमचं कल्याण हो. त्या बाईने राजांच्याकडे पाहिले. तिचा संताप उफाळला. ती म्हणाली, बाबांनो, हाती घास आला तो गप खावा. राखलं असतं तर 2 गोड घास घातलं असतं, पण ते शिवाजी आहे नव, तो गोड घास कसा घेऊ देणार? सारे चपापले. आश्चर्य न दाखवता राजे म्हणाले, काय केलं शिवाजीनं? आता मोगलाईत आम्ही सापडलो, तो काय आमचा गुन्हा आहे होय? शिवाजीराजाचा सरदार, ते प्रतापराव, आनंदराव, तेलंगराव अख्ख्या मोगलाईत धुमाकूळ घालताय. गावं लुटली. बादशहानं पकडलं होतं म्हण. तिथंच मेला असता तर बरं झालं असतं. शिवाजी सुटला म्हणजे तुम्हास ठावं नाही? पाटलांनी विचारलं. आम्ही बैरागी. शिवाजीची चौकशी कशाला करतो? निराजींनी सांगितले. शिवाजीराजा सुटला एवढंच नव्ह तर गडावर पोचला बी. साऱ्या गडावरनं तोफा झाल्या असं राजे म्हणाले. पण आई म्हणते ते खरं? पाटील म्हणाला, अहो, तिचं काय ऐकता? पारड्यातलं लाकूड गेलं तरी 6 महिने कलकलणारी ही बायकांची जात. ह्या मुसलमानांचा लई माजर झाला होता. अशा राजांच्या फौजा आल्या तशी नांगी टाकून बसल्यात. आता वळल्याबरोबर वलं जरा जायचंच. राजांनी भाकर खाल्ली. घोंगडी पसरून राजे झोपी गेले. पहाटेला पाटलाचा निरोप घेऊन बैरागी मार्गस्थ झाले. थोड्याच दिवसांनी राजे आपल्या भागात आले. त्या अमराया, डोंगरदऱ्या, नजरेत येणारे दूरचे गड. निराजीपंत म्हणाले, राजे, आपण आपल्या मुलुखात आलो. आता प्रकट व्हायला काही हरकत नाही. नाही निराजीपंत, गडावर गेल्याखेरीज हे मुळीच करायचं नाही. निराजीपंत काही बोलले नाही. भर उन्हाचे राजे रस्त्यावरून जात होते. निराजीपंतांनी राजांना थांबण्याची खूण केली. घोड्यांच्या टापांचा आवाज कानावर येत होता. आवाज मोठे होत होते. रस्त्यावरून उधळत येणारे अश्वपथक नजरेत आले. भरधाव वेगाने अश्वदळ येत होते. चारी बैरागी रस्त्याच्या बाजूला झाले. अश्वदळ नजीक आले.
घोड्यांचे लगाम खेचले गेले. अग्रभागीचा सरदार पायउतार झाला. राजांनी प्रतापराव गुजरांना चटकन ओळखले. प्रतापराव सरळ बैराग्यांच्या जवळ आले. निराजीपंत अग्रभागी होते. प्रतापरावांनी आदराने वंदन केले. निराजीपंतांनी आशीर्वादासाठी हात उंचावला. प्रतापराव म्हणाले, बैरागी, आपण कोण देशीचे? आम्ही काशीचे बैरागी. मग दक्षिणेत बरे उतरला? निराजी कुबडीशी चाळा करीत म्हणाले, बेटा, बोलून चालून आम्ही बैरागी. परमेश्वराच्या धर्तीवर फिरायला बंदी कसली? जिकडे पुढा तिकडे मुलूक थोडा. प्रतापराव क्षणभर त्या बैराग्याला निरखीत उभे राहिले. ते हात जोडून म्हणाले, महाराज, एक संकट आहे. ते टळेल का? आपण सांगू शकाल? निराजीपंत म्हणाले, बेटा, तो योग मला नाही, पण माझा हा शिष्य आनंद आहे ना, त्याला हा योग आहे. तो भूत भविष्य जाणतो. तू त्याला विचार. राजे थक्क झाले. राजे सावरून उभे राहिले. प्रतापराव नजीक आले. ते म्हणाले, महाराज, कृपा व्हावी. प्रतापराव त्या बैराग्याकडे पाहत होता. भगवी कफनी, डोक्याचा रुद्राक्ष मंडित जटाभर कपाळावर, गालांवर केलेले भस्मलेपन, गळ्यातल्या माळा यांनी त्या बैराग्याचे तेज आणखीन वाढले होते. बैराग्याने डोळे मिटले. तो म्हणाला, बेटा, काय संकट आहे? प्रतापरावांनी पाहिले. स्वार बरेच लांब होते. प्रतापरावांनी शंकेने विचारले, महाराज, खरोखरच आपण भूत भविष्य जाणताना? बैरागी संतापला. उग्र मुद्रा धारण करीत तो म्हणाला, संशयात्मा, बेटा, आमची परीक्षा करतोस? अरे, मी तुला पुरा जाणतो. तू कुर्तोजी ना? प्रतापराव ही राजांना लावलेली उपाधी. आज तुझ्या हाताखाली 1000 स्वार मला दिसतात. तू सेनापती आहेस. आणि ऐक, तुझा राजा अद्याप गडावर आलेला नाही. तो गडावर पोहोचला हे साफ खोटं आहे. तुझा राजा केव्हा भेटेल हे तुला विचारायचं होतं ना? धन्य महाराज, म्हणत प्रतापरावांनी बैराग्याचे पाय शिवले. महाराज, चूक झाली, क्षमा व्हावी. आमचे राजे अद्याप गडावर आले नाहीत. त्याच चिंतेत आम्ही आहोत. बैराग्याने आनंदाने डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला. आपले नेत्र प्रतापरावांवर स्थिर करीत ते म्हणाले, बेटा, चिंता करू नको. तुझा राजा सुखरूप आहे. पण भेटतील केव्हा? अगदी नजीकच्या काळात. या सप्ताहात तू राजांचे पाय शिवत असलेला मला दिसतो आहेस. प्रतापराव आनंदित झाले. त्यांनी हात जोडले. महाराज, तसं झालं तर माझे हात स्वर्गाला लागतील. आपल्या हातातल्या सोन्याच्या कड्याकडे पाहत प्रतापराव म्हणाले, महाराज, आपलं भविष्य खरं ठरलं तर खुद्द राजांनी आपल्या हातांनी या हातात घातलेलं कडं मी तुमच्या हाती घालीन. त्यात आम्हालाही आनंद आहे. प्रतापरावांनी एकदम विचारले, पण महाराज, आपला मुक्काम कुठं? आनंद हात उंचावत म्हणाला, बेटा, चिंता करू नकोस. तुझा राजा जेव्हा येईल तेव्हा मीहून तुझी गाठ घेईन. मी तिथंच असेन. बैराग्यांना वंदन करून प्रतापराव आपल्या अश्वदळासह दौडले. दाबून ठेवलेले निराजीपंतांचे हसू उफाळले. राजे गंभीर झाले. म्हणाले, निराजीपंत, पण मासाहेब आम्हाला ओळखतील ना? निराजीपंत गहिवरले. ते म्हणाले, राजे, आईची नजर फसायची नाही. पायांशी सदैव निगडीत असलेली नजर एक वेळ फसेल, पण सदैव डोळ्यात गुंतलेली नजर चुकेल कशी? राजांनी दीर्घ निश्वास सोडला आणि ते भरभर चालू लागले. राजांना राजगडाचे दर्शन झाले आणि राजांची पावले अडखळली. सूर्य माथ्यावर चढत होता. साऱ्यांचीच ती अवस्था झाली होती. निराजीपंत म्हणाले, राजे, केवळ दैव बलवत्तर म्हणून हा दिवस दिसत आहे. हा निराजीपंत, भवानीची कृपा. त्या गडात एक जीव आहे, त्याचे आशीर्वाद. चला पंत, आता एक क्षणही वाया घालवू नका. ते पाय पाहीपर्यंत आता जीवाला चैन पडायचं नाही. राजे राजगडाच्या प्रथम द्वारी आले. 4 बैरागी येताना पाहून पहारेकरी पुढे झाले. हवालदाराने विचारले, कुठं निघाला? महाराज, निराजीपंत म्हणाले,
बेटा, तुझं कल्याण असो. आम्ही भिक्षेसाठी गडावर जात आहोत. हवालदार म्हणाला. महाराज, पेशव्यांच्या हुकुमाखेरीज आपल्याला गडावर जाता यायचं नाही. बैराग्यांनाही मज्जा. माझा नाईलाज आहे, हवालदार म्हणाला. चारी बैरागी एकमेकांकडे पाहत होते. राजांनाही काय बोलावं सुचेना. तेवढ्यात हवालदार म्हणाला, बाजूला व्हा, सेनापती येत आहेत. चौघे बैरागी बाजूला झाले. प्रतापराव, आनंदराव आणि तेलंगराव पायी घड चढत होते. मागे रक्षक चालत होते. प्रतापराव दरवाजापाशी आले. त्यांचे लक्ष बैराग्यांच्याकडे गेले. प्रतापराव धावले. ते पाया पडले. प्रतापरावांनी विचारले, महाराज, आपण इथं का उभे? आम्ही भिक्षेसाठी आलो होतो, पण आम्हाला मज्जाव करण्यात आला. शिवाजीराजांची आई विपुल धर्म करते असं ऐकून आम्ही आलो होतो. महाराज, मी आपल्याला ओळखतो. आपण गडावर जाऊ शकता. गडावर आपण भेटूच. प्रतापरावांनी चौकीदारांना सांगितले आणि प्रतापराव आपल्या अनुयायांसह गड चढू लागले. मागून बैरागी जात होते. जिजाबाई देवघरात होत्या. देव्हाऱ्यात जगदंबेची मूर्ती उभी होती. जिजाबाई आपल्या पूजेच्या शिवलिंगावर बिल्वदळ टाकीत होत्या. तोंडाने शिवा शिवा म्हणत होत्या. उजव्या हाताला बेलाची तपकी भरून ठेवली होती. आपली हलणारी मांसावरी जिजाबाई थरथरत्या हाताने एक एक बेलपान देवावर सोडित होत्या. जिजाबाईंचा हा नित्याचा कार्यक्रम झाला होता. मोरोपंत देवघरात आले. ते दृश्य पाहून मोरोपंत अडखळले. अकारण मोरोपंत खाकरले. जिजाबाईंनी वळून विचारले, कोण मोरोपंत? का आलास बाबा? मासाहेब, दारी 4 बैरागी आलेत. आपलं दर्शन मागतात. जिजाबाईंनी परत बेल उचलला. त्या म्हणाल्या, जा बाबा, त्यांची समजूत घाल. त्यांना हवी ती भिक्षा घाल. सार करून थकले मी. अभिषेक झाले, अनुष्ठान झाली, दानधर्म झाला, पण माझा शिवबा मला दिसत नाही. त्याशिवाय डोळे मिटत नाही. चांगलेपणानं पाठव त्यांना. मोरोपंत बाहेर गेले. जिजाबाई परत पूजेत गर्क झाल्या. काही वेळाने मोरोपंत पुन्हा आत आले. ते जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, आपलं दर्शन झाल्याखेरीज बैरागी जागचे हलत नाही. त्याशिवाय काही स्वीकारायला पण तयार नाही. जिजाबाईंनी बेलपत्र सोडले. देवाला नमस्कार केला. त्या म्हणाल्या, बैरागी सुद्धा हट्टी बनलेत ना? येते बाबा, आता कुणाचे शाप नकोत मला. जिजाबाई गुडघ्यावर हात ठेवून उठत होत्या. मोरोपंत धावले. त्यांनी हाताने जिजाबाईंना सावरले. जिजाबाई म्हणाल्या, आताशा तोल जातो बघ. मासाहेब, वय झालं, उपास सोसत नाही, मग मरणकार्य येत नाही. जिजाबाई एकदम म्हणाल्या. आपल्याशीच बोलल्यासारखे त्या बोलत होत्या. कुठं भटकत असेल पोर? शिवा मोठा आहे, सार सोशील तो, पण जीव तुटतो तो त्या कोवळ्या पोरासाठी. मोरोपंतांनी अश्रू टिपले. जिजाबाईंच्या ते ध्यानी आले नाही. मोरोपंत म्हणाले, मासाहेब, बैराग्यांना भेटून थोडा वेळ पुढच्या महालात यावं. का रे? सारे गोळा झाले. काहीतरी ठरवायला हवं. बर. जिजाबाई बाहेर निघाल्या. तोच पुतळाबाई धावत आल्या. म्हणाल्या, मासाहेब, बाहेर निघाला? खुळी का? बाहेर कुठं जाऊ? बाहेर बैरागी आलेत म्हणे. त्यांना भेटायला हवं तर तू पण चल. पुतळाबाईच्या हाताचा आधार जिजाबाईंनी घेतला. दुसऱ्या बाजूला मोरोपंत चालत होते. जिजाबाई सदरेवर आल्या. जिजाबाईंच्यावर नजर जाताच राजे उभे राहिले. आईला ते पाहत होते. श्वेत वस्त्र परिधान केलेली आई, केस संपूर्ण पांढरे पडलेले. आपल्या हलणाऱ्या मानेने पाणावलेल्या डोळ्यांनी जिजाबाई सदरेवर उभ्या होत्या. त्या थकल्या भागल्या जीवाला पाहताच राजांचे डोळे पाणावले. राजे भारावल्यासारखे पावले टाकी जिजाबाईंच्या जवळ गेले. चौकाच्या पायऱ्या चढून सदरेवर येताच त्यांनी एकदम जिजाबाईंच्या पायांवर डोके ठेवले. पुतळाबाई, मोरोपंत मागे सरले.
गडबडीने मागे सरण्याचा प्रयत्न करीत जिजाबाई म्हणाल्या, अरे आजवर थोडे का अपशगुन झाले? बैरागी कधी पाया पडतो का? त्याच वेळी कानांवर आवाज आला, मासाहेब, तुम्ही आम्हास ओळखलं नाही? जिजाबाईच्या अंगातून शेकडो झिंझिण्या उठत होत्या. आवाज परिचयाचा होता. तो ऐकण्यासाठी जीव आतुरला होता. बैरागी उठत होता. मोरोपंत पुतळाबाई भान हरपून बैराग्याकडे पाहत होते. जिजाबाई निरखित होत्या. राजांच्या खोबणीत बसवलेल्या तेजस्वी नेत्रांवर जिजाबाईंची नजर खिळली आणि ते डोळे झुकले. तेच भव्य कपाळ, तो ओठाकडे किंचित झुकलेला धारदार नाकाचा शेंडा. मासाहेब उद्गारल्या, शोभा. आणि दुसऱ्याच क्षणी राजांनी जिजाबाईंना मिठीत सावरले. एकच आनंद कल्लोळ उसळला. निराजीपंत धावले. पुतळाबाई आत पळत गेल्या. दारात येणाऱ्या मनोहारीशी त्यांची टक्कर झाली. काय झालं राणीसाहेब, धावलात का? पुतळाबाईंनी मनोहारीला मिठीत घेतले. पटकन तिचा मुका घेतला. त्या लाजून म्हणाल्या, स्वारींचं येणं झालं. जिजाबाईंना राजांनी महालात आणले. त्यांना बैठकीवर बसवले. राजे म्हणाले, मासाहेब बसावं, जरा शांत व्हा, मग खूप बोलू. डोळ्यातले अश्रू पुशीत जिजाबाई म्हणाल्या, शोभा, शंकराची उपासना करीत होते ना, अगदी त्या रूपात प्रकटलास. सारा महाल भरून गेला. दास दासी सर्व राण्या सारे गोळा झाले. कोणाला मर्यादा राहिली नाही. राजे उठले. जिजाबाईंची परवानगी घेऊन ते महालाबाहेर आले. दत्तरीच्या खोलीत निराजीपंतांभोवती सारे गोळा झाले होते. दारात राजांना पाहताच साऱ्यांच्या माना मुजऱ्यासाठी लावल्या. मान वर केली तेव्हा बैराग्यांच्या वेशात उभे असलेले राजे रडत होते. प्रतापरावांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. ते उद्गारले, महाराज आपण? हा, मीच तो. आम्ही सांगितलं होतं ना, जेव्हा तुमचे राजे प्रकट होतील तेव्हा आम्ही तुमच्या जवळ असू. पण प्रतापराव, तुम्ही आमचे सेनापती, निदान तुम्ही तरी आम्हाला ओळखायला हवं होतं. राजांनी भरलेली नजर प्रतापराव, आनंदराव, राजांची भरलेली नजर प्रतापराव, आनंदराव, तेलंगराव, अनाजी, बाळाजी, मोरोपंत यांवरून फिरली. राजांचा कंठ परत भरून आला. समोर असलेल्या प्रतापरावांच्या खांद्यावर हात ठेवून राजे म्हणाले, तुमचे अनंत उपकार आमच्या राज्यावर आहेत. आम्ही शत्रुघरी सापडलो, कैद झालो, अनेक मास लोटले, तरी राज्याची घडी एवढीही बिघडू दिली नाही. एवढंच नव्हे तर आम्ही नसता आमचं कार्य चालू ठेवलं, हे तुमचे उपकार कधी फिटायचे नाही. मोरोपंत, अनाजी, ही ताकद तुमची असली तरी राज्य उभारणीला माझीही गरज लागणार नाही. राजांना पुढे बोलवेना. त्यांनी आपले अश्रू पुसले, श्वास घेतला. साऱ्यांची अंगे राजांच्या बोलांनी रोमांचित झाली होती. अनाजी दत्त म्हणाले, महाराज, बाळराजे कुठे आहेत? राजाने निराजीपंतांकडे पाहिले. राजांच्या मुठी वळल्या गेल्या. ते म्हणाले, नको तो प्रश्न विचारला. राजांनी डोळे मिटले. ते म्हणाले, बाळराजांचा काळ झाला. बाळराजे आम्हास सोडून गेले. राजांनी डोळे उघडले तेव्हा सारे भयभीत झाले होते. सर्वांचे डोळे दरवाजाकडे वळले होते. राजांनी करकन वळून पाहिले. दाराशी जिजामाता उभ्या होत्या. जो प्रश्न विचारायला आल्या होत्या त्याचे उत्तर मिळाले होते. राजे उद्गारले, मासाहेब. जिजाबाई रडत माघारी वळल्या. तरतर पावले टाकीत त्या जात होत्या. राजांना काही सुचेना. राजे माघारी वळले. जिजाबाईंच्या पाठोपाठ राजे महालात आले. जिजाबाई बैठकीवर अंग टाकून रडत होत्या. त्यांनी टाहो फोडला. बाळराजे, मला टाकून कसे गेला? कोणी परवानगी दिली? आनंदाने वेडावलेल्या महालावर दुःखाची वीज कोसळली. तो धक्का मोठा होता. एकच अकांत महालात उसळला होता. राणीवशाच्या आक्रोशात सीमा राहिल्या नाही. राजे जिजाबाईंच्याकडे धावले. जिजाबाईंना उठवीत मोठमोठ्याने म्हणाले, मासाहेब, आमचं जरा ऐका. जिजाबाईंनी राजांचा हात झिडकारला. तोंडात आपली बोटे चावीत मागे सरकत जिजाबाई म्हणाल्या, काय ऐका राजे? नको ते ऐकलं. आणखी काय ऐकू?
थोरा मोठ्यांच्या राजकारणात हकनाक माझं पोर हरवलं. राजे, निदान त्या सईला दिलेल्या वचनाची तरी आठवण ठेवायची होती. महालात कोणाचा धरबंध राहिला नव्हता. राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, आमची शपथ आहे, जरा देवघरात चला. देवघरात? आता कोण आहे तिथं? ते देवघरात जाऊ? अरे, माझा बाळकृष्ण गेला, त्या रित्या गाभाऱ्यासमोर कशाला जाऊ मी? राजांना ही अश्रू आवरणे कठीण गेले. राजांनी जिजाबाईंचे दंड धरले, बळेच त्यांना उभे केले. हातांनी सावरीत ते जिजाबाईंना घेऊन देवघरात गेले. देवघराचे दार पुढे ढकलले. राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, जरा ऐका. त्या कठोर आवाजाने जिजाबाईचे रडणे थांबले. त्या राजांच्याकडे पाहत होत्या. देव्हाराच्या समयीच्या प्रकाशात भवानी व बेलांनी आच्छादित शिवलिंग दिसत होते. राजे म्हणाले, मासाहेब, आम्ही तुम्हाला नंतर सांगणार होतो. नाईलाजानं आता सांगावं लागलं. तुमचे बाळराजे सुखरूप आहेत. शिवबा, ह्या जगदंबे शपथ, मार्ग धोक्याचा म्हणून त्यांना मथुरेत ठेवलं आहे. पण जी बातमी आता उठली तीच कायम टिकली पाहिजे. बाळराजे शत्रू मुलखातून घरी येईपर्यंत तुम्ही सुद्धा तीच सामील झालं पाहिजे. राजे, ऐका मासाहेब, जोवर तुमचे बाळराजे तुम्हाला भेटत नाहीत तोवर आम्ही शपथेला बद्ध आहोत. आमच्या जीवाला स्वस्थता लाभणार नाही. बाळराजांच्या मृत्यूची बातमी आपोआप दिल्लीला जाईल. शोध थांबेल आणि बाळराजे सुरक्षित घरी येतील. शिवबा, तुझ्या असल्या राजकारणात साध्या माणसांची आतडी तुटतात रे. चला मासाहेब, तुम्हालाही ह्या खेळात भाग घ्यायला हवा. हे चुकूनही कोणाला कळता कामा नये. बाळराजांची सुरक्षितता त्यावर अवलंबून आहे. राजे जिजाबाईंना घेऊन देवघरातून बाहेर आले. महालात जिजाबाईंना बैठकीवर बसवले आणि जिजाबाईंनी लोडावर मान टाकली. आपले डोळे पुशीत राजे उठले आणि सरळ महालात गेले. खालच्या महालात उठणारा आक्रोश तेथेही ऐकू येत होता. राजे राजगडावर येऊन महिना लोटला तरी राजांच्या प्रकृतीला आराम वाटला नव्हता. उत्तरेचा उन्हाळा, प्रवासाचा शीण, काळजीची पोखरणी यांनी राजे आजारी पडले. थोडाफार ज्वरही अधूनमधून येत होता. वैद्यांचे औषध पाणी चालू होते. हळूहळू राजांची प्रकृती सुधारत होती. राजांच्या महालात मोरोपंत, अनाजी, बाळाजी, प्रतापराव ही मंडळी राजांच्या परोक्ष घडलेल्या सर्व गोष्टी राजांच्या कानांवर घालीत होती. राजांच्या आगमनाने आनंदित झालेले गडकरी, मुलुखाचे अधिकारी हे राजांना भेटत होते. प्रजेचे प्रेम पाहून राजांना आनंद वाटत होता. आग्र्याला राजांच्या बरोबर गेलेली माणसेही हळूहळू परतत होती. आग्र्याची बातमी कळत होती. राजे पळून गेल्याचे समजताच औरंगजेबाने रामसिंगांची मनसब रद्द केली, जहागीर काढून घेतली. एवढेच नव्हे तर दरबारी सामोरे येण्यासाठी रामसिंगास बंदी घातली. ते ऐकून राजांना वाईट वाटलं. मिर्झा राजांना ते ऐकून केवढे दुःख होईल याची राजांना कल्पना होती. 2 प्रहरी राजे जागे झाले. त्यांची नजर महालावरून फिरत बैठकीवर स्थिरावली. तेथे सोयराबाई कशिदा भरीत बसल्या होत्या. एकाग्र चित्ताने कशिदा भरणाऱ्या त्या सौंदर्य संपन्न सोयराबाईकडे पाहत राजे काही क्षण तसेच पडून राहिले. मध्येच सोयराबाईंनी नजर वर केली. त्यांची नजर राजांच्या नजरेला भिडली. केव्हा आलात राणे साहेब? थोडा वेळ झाला. आपला डोळा लागला होता. असं? राजे पलंगावर उठून बसले. मासाहेब कुठं आहेत? मी आले त्यावेळी मासाहेब कोठीत होत्या. बरोबर धाकट्या राणीसाहेब होत्या. कोण, पुतळा? नाही, सगुणाबाई साहेब. मासाहेबांना बोलवू का? काही नको, तुम्ही बसा ना, मी सहज विचारलं. सोयराबाईंनी राजांच्याकडे पाहिले. त्या एकदम हसल्या. राजांनी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. सोयराबाई म्हणाल्या, आज सारी प्रसन्न दिसते. राणीसाहेब, प्रसन्नता सांसर्गिक असते. एक माणूस प्रसन्न असलं की आपोआप
आजूबाजूची माणसं प्रसन्न होतात. तुम्ही आनंदी दिसला, आम्ही तसे बनलो. त्यामुळं तर इथं आले. खाली गेले की साऱ्यांचे चेहरे सुटकी. मासाहेबांनी ते दुःख आवरलं, पण बाकीच्यांनी काही नाही. काहीही बोलायचं झालं तर बाळराजे, नको ते होऊन गेलं, आठवण करून का माणूस परत येतं? राजे हसले. ते म्हणाले, राणीसाहेब, साऱ्यांनाच कुठं जमतं. विचार असला म्हणजे आपोआप भावना आवरता येतात. तेच म्हणते मी, पण ऐकतं कोण? राणीसाहेब, सोयराबाईंनी मान वर केली. राजे गंभीर बनले होते. सोयराबाईंनी विचारले, का? आमची कधी आठवण येत होती? सोयराबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, हे काय विचारणं झालं? राजे एकदम हसले. म्हणाले, आम्हाला पण तुमची आठवण येत होती. आग्र्याचं ते शाही वैभव पाहताना का कुणास ठाऊक तुम्ही सदैव डोळ्यासमोर उभ्या असायच्या. हो, सोयराबाई एकदम म्हणाल्या. एवढी आठवण येत होती तर सांगितलेलं विसरला नसता काय? पाहिलत ना, मी अत्तर आणायला सांगितलं होतं, ते विसरला ना? विसरलं नाही, पण आणायला जमलंच नाही. मनात असलं की सारं जमतं. तसं नाही हा राणीसाहेब, तो सुद्धा योग असतो. योग नाहीतर काय. आम्ही सुरतेला गेलो होतो. एवढी लुटीची धामधूम, पण रेशीम दिसताच तुम्ही न सांगताही आम्ही तुमच्याकरता रेशीम आणलंच ना. या खेपेला एवढी सोपी गोष्ट सांगितली, पण ती जमली नाही. आणि धाकट्या राणीसाहेबांनी मोठी अवघड गोष्ट आणायला सांगितली, ती पटकन जमून गेली. एवढी कसली अवघड गोष्ट आणायला सांगितली होती ते मला कसं सांगता येईल? असू दे, मला काय करायचं? सोयराबाई उठल्या. त्याच वेळी पुतळाबाई महालाच्या दाराशी आल्या. थोरल्या राणीसाहेबांना पाहताच त्या थबकल्या. या, तुमच्यावरूनच भांडणाचा योग आला, राजे म्हणाले. भांडण कसलं बाई? ज्याचं त्याचं नशीब, सोयराबाई म्हणाल्या. पुतळाबाईंना काही समजेना. चांदीचा पेला तसाच हाती धरून त्या उभ्या होत्या. राजे हसून म्हणाले, एवढा घाबरायला काय झालं? राणीसाहेबांनी सांगितलेलं अत्तर आणायला आम्ही विसरलो, पण तुम्ही सांगितलेली गोष्ट मात्र आठवणीनं आणली असं आम्ही म्हणालो. पुतळाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, थट्टेनं सुद्धा भांडणं वाढतात. राणीसाहेब, खरंच मी काही आणायला सांगितलं नव्हतं. स्वारीनं सुखरूप घरी यावं एवढंच मी म्हणाले होते. राजे मोठ्याने हसले. तेच आम्ही सांगितलं. सोयराबाईंच्या नाकांचा शेंडा तांबडा झाला. कानांच्या पाळ्याही तप्त झाल्या. कशिदाचं सामान उचलीत त्या म्हणाल्या, कोणीतरी काळजी केली की झालं, जाते मी. सोयराबाई निघून गेल्या. राजे पुतळाबाईंच्याकडे पाहत होते. पुतळाबाई म्हणाल्या, आधीच माझ्यावर रागात असतात, विनाकारण आज भर पडली. तो आमचा दोष. आम्ही थट्टा करायला गेलो, झालं भलतंच. जाऊ दे, आमच्यासाठी सहन करा. काय आणलंस? मासाहेबांनी कांजी दिली. राजांनी पेला ओठी लावला. कांजी घेऊन राजे म्हणाले, ह्या वैद्यांना चवीचं काहीच कळत नाही, काहीतरी सांगून बसतात. पुतळाबाई हसल्या. राजांनी तस्तात चूळ भरली. महालाच्या देव्हाऱ्याजवळ ते गेले. समईची ज्योत त्यांनी मोठी केली आणि पुतळाबाईंना ते म्हणाले, पुतळा, एक गोष्ट हरवली, मनाला लागून राहिली. काय राहिलं? माझं पूजेचं शिवलिंग. ते घ्यायला अवसंतच मिळाली नाही. विसरलं. त्याच वेळी खालून हाक आली, आबा. राजांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला. ते म्हणाले, सखू आली वाटतं. राजे दाराशी धावले. त्याच वेळी सखूबाई दारात आल्या. राजांच्या पाया पडल्या. राजांनी त्यांना प्रेमभराने जवळ घेतले. सखूबाई पुतळाबाईच्या पाया पडल्या. एकदम सखूबाईंना हुंदका फुटला. सखू, उगीच रडायचं नाही. मासाहेब रडून थकल्या. त्यांना आपण त्रास द्यायचा नाही. तू आता समजदार आहेस, समजुतीनं घे. सखूबाईंनी डोळे पुसले. राजांनी विचारले, एकटीच आलीस? सखूबाईंनी नकारार्थी मान हलवली. मग जावई पण आले? सखूबाईंनी मानेने होकार दिला. त्या म्हणाल्या, मासाहेब पण आलेत. मग खाली काय करतात? बजाजी परके का आहेत? त्यांना वर पाठव. मामासाहेब पण आले.
मग खाली काय करतात? बजाजी परके का आहेत? त्यांना वर पाठव. सखूबाई पुतळाबाईंच्यासह खाली गेल्या. सखूबाई आल्याचे पाहून राजांना समाधान वाटले. त्याचबरोबर सईबाईची आठवण झाली. सखूबाई अगदी सईबाईंच्या वळणावर गेली होती. बजाजीच्या मागोमाग महाजी आत आले. पितापुत्रांनी राजांना मुजरे केले. राजे बजाजीच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, बजाजी, आम्ही शर्मिंदे आहोत. कशाबद्दल? मिर्झा राजांच्या फौजेबरोबर आम्हाला आदिलशाही लढाईत फलटणवर चालून यावं लागलं. आमचे हात बांधले होते. आमचा नाईलाज झाला होता. महाराजांनी ते विसरून जावं. बजाजी म्हणाला, तुमच्यामुळं आम्ही परत माणसात आलो. आम्हाला तेवढं कळत नाही. कळत नाही? हा तुमचा मोठेपणा. राजे म्हणाले, पण बजाजी, आता आमचे फार मोठे मनसुबे आहेत. आता तुमच्यासारखी पराक्रमी माणसं शत्रुघरात राहून उपयोगी नाही. राजे, जहागीर आदिलशाही असली तरी या जीवावर सत्ता तुमची आहे. मध्यान रात्रीला हाक मारा, आम्ही आनंदानं चाकरीला येऊ. राजे, तुम्ही आल्याचं कळलं, आनंद गगनात मावेना. पाठोपाठ ती बातमी, एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या देवगती पुढं इलाज नाही. राजे म्हणाले. आप्तस्वकीयांनी वाडा भरून गेला होता. राजे अंथरूण सोडून सदरेत येऊ लागले होते. बजाजी सखूबाईंना ठेवून महाजी बरोबर फलटणला गेले. सदरेतून लवकरच राजे महालात परत आले. राजे महालात बसतात न बसतात तोच पिलाजीराव शिर्के आल्याची वर्दी घेऊन मोरोपंत महालात आले. पिलाजीराव म्हणजे राजांचे व्याही, येसूबाईचे वडील. राजांनी त्यांना महाली घेऊन यायला सांगितले. पिलाजीराव राजांच्या वयाचे. शृंगारपूरला संभाजी राजांच्या लग्नात भेट झाली. त्यानंतर आजच पिलाजीराव भेटत होते. जिन्यावर पाय वाजताच राजे उठून उभे राहिले. पिलाजीराव आत आले. राजे जवळ गेले. पिलाजी म्हणजे अस्सल पोलादी काम. मराठी पेर त्यांच्या मिशांना शोभायचा. चेहऱ्यावर करारीपण सदैव दिसायचं. पिलाजीराव थकले भागले होऊन राजांच्या समोर उभे होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हते. राजांनी पिलाजीरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि पिलाजीरावांचे अवसान संपले. राजांना मिठी मारून ते रडू लागले. राजे त्यांना बैठकीवर घेऊन आले. पिलाजीरावांना बसवत राजे म्हणाले, पिलाजीराव, धीर धरा. कसला धीर धरू राजे? तुम्ही पोहोचल्याची बातमी आली. खूप बरं वाटलं. संभाजीराजेही आले असतील आणि पाठोपाठ ती बातमी आली. लग्नात पोर अजाण होती. आता तिला सारं कळतं. त्या पोरीच्या कुंकवाला, मंगळसूत्राला कसा हात घालणार मी? पिलाजीराव, राजे, ते धाडस झालं नाही. कोणाला काही बोललो नाही. सरळ आपल्याकडे आलो. मुलीची पाठवणी करण्यासाठी येणारा मी आज संभाजीराजांचे जोडे घेऊन जायला आलो. जोडे? राजे उद्गारले. राजे, शिर्क्यांची कुळीची ती लेक आहे. सती गेल्याखेरीज राहायची नाही. राजांच्या अंगावरून सरारून काटा गेला. घशाला शोष पडला. पिलाजीराव आपले रडणे आवरून म्हणाले, राजे, काय माझ्या नशिबी लिहिलं आहे. वाड्याबाहेर पडत असता पोर चौकात खेळत होती. मला तिनं विचारलं, कुठं निघाला? मी कसं बसं सांगितलं तर म्हणाली, मला काहीतरी घेऊन या. पिलाजीरावांना हुंका फुटला. राजे, आता जोडे घेऊन जाईन तेव्हा काय वाटेल तिला? अजाण, आश्राप पोर. बोलू नका, असं बोलू नका पिलाजीराव. राजे कानांवर हात ठेवीत उठले. त्यांनी महालाचे दरवाजे गडबडीने बंद केले. राजांचा सारा चेहरा घामाने डगरला होता. पिलाजीराव आश्चर्यचकित होऊन राजांच्याकडे पाहत होते. राजे जवळ येऊन बसत म्हणाले, अजून घरी सांगितलं नाही ना? नाही राजे, तो धीर झाला नाही. तसाच निघालो. पिलाजीराव, असे जा आणि सुनबाईला भरल्या कपाळानं घेऊन या. राजांनी पिलाजीरावांना शपथ घालून सर्व सांगितलं. ते ऐकत असता पिलाजीराव आनंदाने बेहोश होत होते. राजांनी सांगून संपविताच थरथरत पिलाजीराव उभे राहिले. त्यांनी दुशेल्यातली तलवार काढली
आणि राजांच्या समोर धरीत ते म्हणाले, राजे, हिचा स्वीकार करा. हे काय? इकडे येताना वेशीत आमच्या कुलदैवताचं भावेश्वरीचं देऊळ लागलं. त्या कुलदैवताला स्मरून मी पण केला होता. ही वार्ता खोटी आहे असं सांगेल त्याला आमचं इमान अर्पण करणार आहोत. राजांनी पिलाजीरावांना मिठी मारली आणि आपल्या हाताने पिलाजीरावांची तलवार त्यांच्या दुशेल्यात खोवली. रात्रीही राजे जिजाबाईचा निरोप घेऊन महालात आले. पाठोपाठ जिजाबाई राजांच्या महालात आल्या. त्यांना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, मासाहेब, का आला? राजे, पिलाजीराव आले ना? त्यांच्याकडे पाहवत नव्हतं. सखू बिचारी डोळ्यात पाणी न खळता बसली आहे. आता मला हे सहन होत नाही. साऱ्या घरावर अवकळा पसरली. ते आम्हालाही कळतं. जरा धीर धरावा. आम्ही आमची विश्वासू माणसं बाळराजांना आणायला पाठवली. खरं, आपल्या पायांशी का खोटं बोलेन? पण बाळराजे केव्हा येतील? कधी पाहिन असं झालं आहे. असल्या कामात उतावीपणा चालत नाही. मासाहेब, फार जबाबदारीनं ह्या गोष्टी कराव्या लागतात. नेताजींची काही खबर? औरंगजेबाच्या हुकुमानुसार नेताजी कविल्यासहित कैद करून दिल्लीला रवाना केले गेले, एवढंच कळलं आहे. पुरीची कीव वाटते. सगुणानं ते मनाला लावून घेतलं. दोष नेताजींचा, राणीसाहेबांचा नव्हे. हो, पण तिला वाटणारच ना. किती केलं तरी नेताजी तिचे काका. जिजाबाईंनी विषय बदलला. त्या म्हणाल्या, बाळराजांना आणायचं बघावं. आम्हाला का तसं वाटत नाही? बाळराजे जसे गुंतलेत तसेच मदारी, हिरोजी, रघुनाथपंत, त्र्यंबकपंत ही मंडळी अजून आली नाही. बाळराजांच्याबद्दल आम्ही निश्चिंत आहोत. पण ही जीवमोलाची माणसं, त्यांचा विचार जरी आला तरी मनाचा थारा उडतो. राजांच्या त्या काळजीने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून जिजाबाईंना काही बोलता आले नाही. त्या मंद पावलांनी महालाबाहेर गेल्या. रात्री जेवण झाल्यावर राजे जिजाबाईंच्या महालात बसले होते. महालात जिजाबाई, सखूबाई बसल्या होत्या. पुतळाबाई, सोयराबाई, सगुणाबाई, काशीबाई उभ्या होत्या. राजे उत्तरेतल्या अनेक कथा सांगत होते. त्या ऐकत असता गहीवरून जात होत्या. राजे म्हणाले, मासाहेब, बैरागी होणं एवढं कठीण? केवढं कर्म कठीण. दारासमोर उभं राहून भिक्षा वाढा हे शब्द गळ्याशी आणणं हीच एक मोठी तपश्चर्या आहे. नको बाबा, ते सांगूही नकोस आणि आम्हाला ते ऐकायलाही नको. राजे हसले. त्याच वेळी दरवाजावर राजांची नजर खेळली. दारातून आत येत मदारी आणि हिरोजी राजांना मुजरे करीत होते. मदारी, हिरोजी? राजे गडबडीने उठले. पुढे होऊन त्यांनी दोघांना जवळ घेतले. मदारीने पाठीचे ओझे खाली ठेवले. मदारी आणि हिरोजी आत आल्यामुळे साऱ्या राण्या आणि सखूबाई जाण्यासाठी उठल्या. राजे म्हणाले, काही कोणी जाण्याची गरज नाही. हा मदारी आणि हिरोजी जर नसते तर आज आम्ही जिवंत दिसलो नसतो. जिवंत मरण स्वीकारून यांनी आम्हाला वाचवलं. सारे थांबले. राजे बैठकीवर बसले. राजे मदारीने ठेवलेल्या पेटीकडे पाहत म्हणाले, मदारी, आग्र्याहून लूट आणलीस काय? होय महाराज. बघितलं तर जीव हरकून जाईल तुमचा. अरे मग दाखव ना, राजे उतावीपणे म्हणाले. मदारीने पेटी राजांच्या समोर ठेवली आणि उघडली. आतली वस्तू पाहताच राजांच्या अंगावर रोमांच उठले. थरथरत्या हाताने त्यांनी पेटीतले स्फटिक शिवलिंग काढले आणि गालिच्यावर ठेवले. नकळत सर्वांचे हात जोडले गेले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, हे तुमच्या पूजेचं? हो. आम्ही येताना आणू शकलो नाही. मदारी, तुला कसं? महाराज, एवढंच आणायला गावलं. सारं आणल्यापेक्षा जास्त आनंद झाला. हिरोजी, काय बातमी? बातमी चांगली नाही महाराज. सांग बाबा, राजे म्हणाले. रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत आग्र्यात सापडले. कसे? राजाने विचारले. झडतीत गावले. आपण आला त्याच दिवशी गावले. पंडित कलश आणि परमानंद कवी पण सापडले असं म्हणतात. अरे रे मदारी,
शिवलिंग आलं, पण त्रिदळ मात्र गुंतून राहिलं. बिचारे काय हाल भोगत असतील. आणि औरंगाबादेहून मिर्झा राजांनी तळ उचलला. ते दिल्लीला निघाले म्हणे. दुसरा सुभेदार औरंगाबादेस येणार म्हणतात. बिचारे मिर्झा राजे. मासाहेब चांगला दिवस पाहून या 2 वीरांचा यथोचित सत्कार करायला हवा. यांच्या पराक्रमाला मोल नाही. काहीही दिलं तरी कमी भासेल. मदारी हिरोजी विश्रांती घ्या, उद्या बोलू. दोघे मुजरे करून निघून गेले आणि राजे मदारी हिरोजीची कथा सांगू लागले. एके दिवशी तातडीने राजे राजगडाहून गेले. जाताना बरोबर तानाजी, सूर्याजी, येसाजी आणि प्रतापरावांचे अश्वदळ होते. राजे अचानक का गेले हे कोणालाच माहीत नव्हते. 2 दिवसांनी सायंकाळच्या सुमारास राजे राजगडाच्या पायथ्यास आले. सारे आश्चर्यचकित होऊन राजांच्याकडे पाहत होते. शेजारच्या घोड्यावर संभाजी राजे बसले होते. मागून अनेक मंडळी येत होती. 2 मेणेही संगती होते. संभाजीराजांच्या आगमनाची बातमी गडावर पोहोचली. आश्चर्य आणि आनंद यांनी सारे वेडावून आले. जो तो संभाजीराजांना पाहायला धावत होता. पाहूनही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. वाड्यात जेव्हा बातमी कळली तेव्हा मनोहारी वेड्यासारखी वाड्यावर भिरभिरली. पुतळाबाईंना आनंदाश्रू आवेनासे झाले. सोयराबाई सुन्न झाल्या. भानावर राहिल्या होत्या त्या फक्त जिजाबाई. बाळराजांना ओवाळण्याची तयारी करायला त्या सांगत होत्या. त्यांनी मोरोपंतांना सांगितले, मोरोपंत, बाळराजांच्यावरून सोन्याच्या मोहरा ओवाळून टाका. राजे सोन्याच्या पावलांनी घरात येऊ देत. नगाऱ्याचे आवाज घुमत होते. शिंगे वाजत होती. राजे बाळराजांच्या सह वाड्याच्या दरवाजाशी आले. पाय उतार झाले. बाळराजांच्यावरून दही भात ओवाळून टाकला गेला. सुवासिनींनी पायावर पाणी टाकले. सर्व आया आरती घेऊन उभ्या होत्या. बाळराजांना निरखित होत्या. मोरोपंत पुढे झाले. सेवकाने आणलेल्या तबकातील मोहरा त्यांनी बाळराजांच्यावरून ओवाळून टाकल्या. ओवाळून घेऊन बाळराजांनी सोन्याच्या पावलांनी वाड्यात प्रवेश केला. साऱ्यांचे मुजरे झाले. आतल्या दरवाजात जिजाबाई उभ्या होत्या. बाळराजे पाया पडताच त्यांनी बाळराजांना उराशी कवटाळले. बाळराजांच्या जिरेटोपावर अश्रू पडू लागले. बाळराजांना घेऊन जिजाबाई बैठकीवर बसल्या. राजे आत आले. जिजाबाईच्या मांडीवर बसलेले बाळराजे पाहताच राजे म्हणाले, आता मांडीवर बसायला बाळराजे लहान नाहीत. सारे हसले. बाळराजे सरकू लागले. त्यांना हाताचा विरखा घाली जिजाबाई म्हणाले, गपरे, तो लहानच आहे. राजे पुढे गेले आणि त्यांनी बाळराजांच्या टोपाला हात धरला. बाळराजांनी टोप गच्च पकडला. राजे मोठ्याने हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, काय झालं? विचारा ना बाळराजांना. जिजाबाईंनी टोप काढला. संजाब राखलेले संभाजीचे मस्तक पाहून सारे हसले. संभाजी राजांनी लाजून आजीच्या कुशीत तोंड लपवले. राजे म्हणाले, मासाहेब, तुम्ही बाळराजांचं ते रूप, तो अवतार पाहिला नाही. गुडघ्यापर्यंत पंचा, अंगावर छोटं उपरणं आणि डोक्यावर हे. गप्प बसा राजे. तुम्ही सुद्धा वैरागी बनूनच दारी आलात. दोन्ही रूप मला देवाचीच वाटतात. एक शिवाचं, दुसरं वामनाचं. जिजाबाईंनी बाळराजांच्या मस्तकाचे चुंबन घेतले. राजे बाहेर गेले आणि राजांच्या पाठोपाठ मोरोपंत, कृष्णाजी पंत, केसव त्रिमळ आत आले. त्यांच्या पाठोपाठ कृष्णाजी पंतांच्या पत्नी पार्वतीबाई आणि काशीपंतांच्या पत्नी लक्ष्मीबाई पण होत्या. राजांनी त्या सर्वांची जिजाबाईंना ओळख करून दिली. मासाहेब, या सर्वांचे उपकार याजन्मी फिटणार नाहीत. आपल्या मोरोपंतांचे मेहुणे कृष्णाजी पंत हे मथुरेलाच असतात. त्यांचे भाऊ हे काशीपंत. या सर्वांनी संभाजीराजांचा आपल्या घरी सांभाळ केला. बाळराजांना जीव मुलानं जपलं. हे कृष्णाजी पंत आम्हाला वाराणसीपर्यंत सोबतीला आले आणि ह्या केसव त्रिमळांनी बाळराजांना इथं आणलं. ज्यांनी बाळराजांना आम्ही बरोबर नसतानाही मथुरेत पोचवलं, ते कवी कलश मात्र आज औरंगजेबाच्या हातीच आहे. ते कसे सापडले? मोरोपंतांनी विचारले. सांगितल्याप्रमाणे त्यांनी बाळराजांना मथुरेत सोडलं
आणि ते कुणी संशय न घ्यावा म्हणून परत आग्र्याला आले. नेमके बादशहांच्या हाती लागले. राजे त्यांना सोडवण्याची खटपट केली पाहिजे. तुम्ही भलतंच सांगून बसलात आणि साऱ्यांनी 1.5 महिना झरून काढला. कोणाकडे पाहावतही नव्हतं. ती का आम्हाला हौस होती? राजे म्हणाले. उलट या बातमीनं बाळराजांचं आयुष्यच वाढलं. ही बातमी आम्ही उठवली नसती तर औरंगजेबाचा शोध निष्काळजी बनला नसता. बाळराजे 2 महिन्यांच्या आत गडावर आले नसते. तुम्ही केलं म्हणून हे सारं झालं. पोर सुखरूप घरी आलं. राजे जिजाबाईंना एकदम म्हणाले, नाही मासाहेब, हे आम्ही मुळीच ऐकून घेणार नाही. आम्ही तुम्हाला जीव तोडून बाळराजे सुरक्षित असल्याचं सांगितलं, पण तुमचा त्यावर विश्वास बसला नाही. माझा विश्वास बसला नाही आणि तुमच्यावर? राजे, जिजाबाई आश्चर्याने उद्गारल्या. हो, ते अगदी सत्य आहे. नाहीतर आजवर तुम्ही उपवास करीत बसला नसता. बाळराजांच्या पेक्षाही तुमच्या उपवासाने आम्ही घाबरे बनलो. जिजाबाईंना काही उत्तर देता आले नाही. राजांनी मोरोपंतांच्या सर्व मंडळींना गडावर ठेवून घेतले. अपार द्रव्य त्यांना दिले. राजांनी मोरोपंतांना सांगितले, मोरोपंत, अद्याप रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत बादशहांच्या हाती आहेत. ते सुखरूप आहेत असं त्यांच्या घरी कळवा. त्यांना परत आणण्याची आम्ही खटपट करू तसं आश्वासन त्यांना द्या. बिचारे काळजीत असतील. बाळराजे घरी आल्यापासून वाड्यात नवीन उत्साह संचारला होता. जिजाबाईंचा सर्व थकवा कुठच्या कुठे गेला. 7 आयांच्या लाडात आणि आजीच्या कौतुकात बाळराजे गुदमरून गेले. राजे मात्र कामात दडले. साऱ्यांना बोलावून राजे नवी फौज उभारीत होते. येसाजी, तानाजी, प्रतापराव, मोरोपंत, अनाजी, सूर्याजी, फिरंगोजी नव्या उत्साहाने कामाला लागले होते. नवी शस्त्रे, घोडी खरीदली जात होती. गडावर सारखी वर्दळ सुरू झाली. एक दिवशी मोरोपंत सदरेवर आले. त्यांनी बातमी सांगितली, महाराज, कृष्णराव नाईक दर्शनाला आले आहेत. कोण? नेताजींचे नाईक. नेताजींच्या बरोबर ते गेले होते. मिर्झा राजांचा तळ उठला. नेताजींना अटक झाली. राजे संतप्त झाले. ते म्हणाले, मोरोपंत, त्यांना निरोप द्या. अशा लोकांनी आम्हाला फौज वाढवायची नाही. जे राज्याशी इमानी असतील तेच आम्हाला हवे. नेताजींच्या आठवणीने अस्वस्थ झालेले राजे सदरेवर आपल्या महाली निघून गेले.